राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचं येत्या आठवड्यात लग्न सोहळ्याचं पर्व बहरीनमध्ये पार पडणार आहे। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबरला बहरीनमध्ये होणार असून या समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ 400 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलंय। या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला जाणार नाहीत अशी माहिती आता समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी बेंगलोरला एका विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। नवविवाहित दाम्पत्य युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी बहरीन इथं पार पडणाऱ्या जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। नुकताच पार पडलेला युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळ्याला अजित पवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यानं पोहोचू शकले नव्हते। मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळेंना संसदीय कामकाज आहे, त्यामुळे त्यांच्या जाण्याची शक्यता कमी आहे। शरद पवार लांबचा प्रवास करत नाहीत, तर प्रफुल्ल पटेल देखील जाणार नाहीत, त्यांची फॅमिली जाणार नाही। सुनील तटकरे देखील जाणार नाहीत, त्यांची फॅमिलीही जाणार नाही। सुप्रिया सुळे, शरद पवार, प्रतिभा पवारही जाणार नाहीत अशी माहिती आता समोर आली आहे।